मी विकास लवांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील पार्टीचा मी 2016 पासून ओरिजिनल राष्ट्रवादीचा प्रदेश पातळीवर प्रवक्ता आहे। आज मी आपल्या समोर काही मुद्दे मांडण्यासाठी आपल्याला निमंत्रित केलं, कारण सध्या ज्या काही राजकीय घडामोडी चाललेल्या आहे महाराष्ट्रामध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनुषंगाने जे काही राजकारणामध्ये हैदोस चाललेला आहे आणि त्यामुळे सामान्य जनतेचा राजकारणावरचा विश्वास उडावा अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सध्या आहे। खरं तर आपण पाहिलं तर राजकारणामध्ये ह्या अशा पद्धतीच्या घडामोडी किंवा जे काही सत्ता संघर्ष होतात हे काही नवीन नाही आहेत। खरं तर ह्या विचारांच्या लढाया आहेत, दोन राजकीय विचारांच्या, दोन राजकीय प्रवाहांच्या लढाया ह्या 2500 वर्षापासून गौतम बुद्धांपासून सुरू आहेत। या दोन विचार प्रवाहाचा संघर्ष 2500 वर्षापासून सुरू असताना आपण भारताच्या स्वातंत्र्य लढ्यापर्यंत जरी आलो, तिथपासून जरी पाहिलं तरी आपल्या एक लक्षात येईल की ब्रिटिशांच्या विरुद्ध लढत असताना काँग्रेस नावाचं जे काही संघटन त्या काळात उभं राहिलं। सुरुवातीच्या काळामध्ये लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली या काँग्रेसचं चळवळ महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये सुरू होती। लोकमान्य टिळकांच्या काळामध्ये तोपर्यंत RSS वगैरे काही सुरू झालेली नव्हती। तोपर्यंत सगळ्या विचारसरणीचे लोक हे काँग्रेस पक्षाच्या अंतर्गतच काम करत होते, लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखालीच काम करत होते। परंतु जेव्हा 1920ला लोकमान्य टिळकांचं निधन झालं आणि त्यानंतर काँग्रेसची अखिल भारतीय पातळीवर महात्मा गांधींच्याकडे नेतृत्व आलं आणि सगळी काँग्रेसची धुरा ही गांधीजींच्या नेतृत्वाखाली सुरू झाली। काँग्रेसची धुरा ज्यावेळेस गांधीजींच्याकडे आली त्यावेळेस गांधीजींनी पहिल्यांदा 1920 साली जो ठराव मांडला काँग्रेसमध्ये, तो मांडला अस्पृश्यता निर्मूलनाचा। आणि अस्पृश्यता निर्मूलनाचा ठराव मांडून गांधीजींनी सर्वसमावेशक राजकारणाची, सर्वधर्म समभावाची भूमिका मांडली आणि भारताचं स्वातंत्र्य सर्वांच्या शेवटच्या माणसासाठी असेल, लोकशाहीचा उद्घोष केला। अशा पद्धतीने मांडणी केल्यानंतर जे काही हिंदुत्ववादी विचाराचे काँग्रेसच्या अंतर्गत एक गट होता, तो 1925 साली हेडगेवारांनी RSS सुरू केली आणि RSS सुरू झाल्यापासून त्या विचारसरणीच्या लोकांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कुठल्याही प्रकारचे योगदान दिलेलं नाही, हे जग जाहीर आहे। मी इतिहासात याच्यासाठी गेलोय की आज जो काही सत्ता संघर्ष दिसतोय हा नवीन नाही। हिंदुत्ववादी लोकांनी, RSSच्या लोकांनी, हिंदू महासभेच्या लोकांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी कुठलंही योगदान न देता मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा यांनी एकमेकांशी अंतस्थ काही युती केलेली होती आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये जी काही काँग्रेस गांधीजींच्या, नेहरूंच्या, सुभाषबाबूंच्या नेतृत्वाखाली लढत होती, सरदार पटेलांच्या नेतृत्वाखाली लढत होती, त्या काँग्रेसच्या त्या चळवळीला, त्या विषयाला, त्या भूमिकेला कधी पाठिंबा, साथ दिलेली नाही। स्वातंत्र्य लढा संपला 26 जानेवारी 1950ला जेव्हा आपली भारताची राज्यघटना अस्तित्वात आली। त्या राज्यघटनेच्या प्रियांबलमध्ये आपण जगाला सांगितलं की आम्ही असा नवा भारत बांधणार आहोत, समता, बंधुता, सामाजिक न्याय, सर्वांना समान संधी, हे सगळे जे काही उद्देश राज्यघटनेमध्ये ठरले, तिरंगा ध्वज ठरला आणि RSSने मात्र त्या भारतीय संविधानाला त्याच वेळेस जाहीर विरोध केला। ऑर्गनायझर नावाच्या त्यांच्या मुखपृष्ठामध्ये जाहीर विरोध केलेला आहे त्यांनी, तिरंगा ध्वज त्यांनी नाकारला आणि संविधान पण नाकारलं। तो सत्ता संघर्ष जो विचारांची लढाई आहे ही तेव्हाही होती। त्या लढाईमध्ये पंडित नेहरूंना मानणारे काँग्रेसमधले जे काही लोक होते, त्याच्यामध्ये तो जो काय गट होता तो 17 वर्ष पंडित नेहरू त्याचे पंतप्रधान होते, लोकशाही रुजवली वगैरे सगळं झालं। मुद्दा पुढे येतो की पक्षांतर झाली का नाही? पक्षांतर झाली, स्वातंत्र्यानंतर सुद्धा खूप झाली, स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा पक्षांतर झाली। परंतु विचाराची लढाई ही विचारांनी लढली जात होती आणि एका विचाराचा कुठलाही कार्यकर्ता, कुठलाही नेता त्याच विचारसरणीला घेऊन एक तर स्वतंत्र पक्ष काढत होता किंवा त्या विचाराच्या समविचारी दुसऱ्या पक्षात प्रवेश करत होता। याची अनेक उदाहरणं देतील। म्हणजे आपल्याला यदी फडके जे आहेत, यदी फडक्यांचं पक्षांतराचे राजकारण हे पुस्तक सर्वांनी वाचावं या काळामध्ये, अशा परिस्थितीत ते पुस्तक खूप छान आहे। इतिहासातल्या अनेक घडामोडी आपल्याला त्याच्यामध्ये दिसतील। इतिहासातल्या घडामोडी मी याच्यासाठी सांगतोय, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर नरेंद्र मोदी साहेबांनी भोपाळ येथे 70,000 कोटीच्या भ्रष्टाचाराचा उल्लेख केला, मग त्याच्यामध्ये राज्य बँक असेल, सिंचन घोटाळा असेल, याचा स्पेसिफिक उल्लेख केला। ज्या अर्थी नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान आहेत, एक पंतप्रधान ज्यावेळेस असा बोलतात, असा उल्लेख करतात स्पेसिफिक गोष्टींचा, अगदी आकड्यासह उल्लेख करतात, याचा अर्थ त्यांची चौकशी पूर्ण झालेली असावी।
कारण कुठलाही पंतप्रधान असं बोलणार नाही. जेव्हा ते भाजपाचा अध्यक्ष बोलला तर काही नवल नाही, भाजपाचा प्रवक्ता बोलला तर नवल नाही, परंतु या भारताचे पंतप्रधान जेव्हा एखादा आकडा घेऊन विशिष्ट भ्रष्टाचाराचा राष्ट्रीय पातळीवर उल्लेख करतात, याचा अर्थ पंतप्रधानाला इत्यंभूत सगळी माहिती 100% त्याच्यामध्ये चौकशी करून आलेली असावी. आणि त्याच्यानंतर भोपाळच्या त्या पंतप्रधान साहेबांच्या नरेंद्र मोदींच्या सभेनंतर 3-4 दिवशी लगेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडते आणि 2 जुलैला अजितदादांच्या नेतृत्वाखाली 9 मंत्र्यांचा शपथविधी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये सामील होऊन 9 मंत्र्यांचा शपथविधी होतो. तुम्ही म्हणाल की याचा त्याचा काय संबंध आहे? संबंध आहे. आपण जर इतिहासात पुन्हा गेला, मी इतिहासात पुन्हा घेऊन जातो. मी जेव्हा मगाशी हिंदू महासभेचा उल्लेख केला होता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख केला होता, हे लोक मुसोलिनी त्यांचा आयडॉल होता. मुसोलिनी ज्यांनी फॅसिझम आणला या जगामध्ये, इटलीमध्ये मुसोलिनीने फॅसिझम आणला. मुसोलिनी सुरुवातीला समाजवादी नेता होता, फॅसिस्ट विचारसरणीकडे तो गेला. मुसोलिनीने आपल्या स्वतःसारखे इटलीमध्ये कायदे बनवले, निवडणूक आयोग स्वतःच्या ताब्यात घेतला, विरोधक सगळे संपवले. जर मुसोलिनीच्या विरोधात कोणी बोललं तर त्याला देशद्रोही ठरवलं जात होतं. सत्ता केंद्रित केली गेली, एक हाती सत्ता केली गेली. फॅसिस्ट विचारसरणीचा तो पहिला विजय होता. आणि RSSचं मुसोलिनी हे आयडॉल आहेत, त्यामुळं ती विचारसरणी भारतामध्ये काम करत आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली. आणि त्याच विचारसरणीने गेल्या 4-5 वर्षात जर आपण पाहिलं तर भारतामध्ये फॅसिस्ट विचारसरणीनुसार मग ती MP असेल, कर्नाटक असेल, गोवा असेल, वेगवेगळ्या राज्यामध्ये आपण प्रयोग पाहिले. त्यातला अंतिम टोकाचा पुढचा प्रयोग म्हणजे गेल्या वर्षी शिवसेनेवर दरोडा पडला, शिवसेनेला फोडलं गेलं, त्याचे 40 खोके वगैरे चर्चा त्याच्या महाराष्ट्रभर आणि देशभर सुरू आहेत. खोके सरकार त्यांना म्हटलं जातं. हे लोकल पातळीवर आपण जरी काही म्हणत असलो बाकीच्या गोष्टी, परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जेव्हा विचारसरणीचा अभ्यास करतो तेव्हा लक्षात येतं की हे फॅसिस्ट विचारसरणी आहे. भारतामध्ये भारतीय जनता पार्टीला असं वाटतं की फक्त भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष असावा, दुसरा कुठलाही पक्ष नसावा. भारतीय जनता पार्टीने काँग्रेस मुक्तीचा नारा दिलेला आहे याच्यापूर्वी, त्यामुळे सगळे पक्ष संपावेत, प्रादेशिक पक्ष संपावेत, फक्त भारतीय जनता पार्टी असावी आणि मुसोलिनीसारखं फॅसिझमचं राज्य, फॅसिझमचं सरकार इथे असावं, असं त्यांचं सगळं प्रयत्न त्या ठिकाणी दिसून येतात. म्हणूनच सगळ्या केंद्रीय तपास यंत्रणा ज्या आहेत, ED असेल, CBI असेल, यांचा वापर इथे अमाप मनमानी पद्धतीने झाला. अगदी त्या भाजपाच्या एखाद्या सेल असावेत अशा पद्धतीने वापर भारतामध्ये सुरू आहे. आणि म्हणून शिवसेना फोडली गेली. त्याच पद्धतीनं तीच शिवसेना जशी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून चिन्ह आणि पक्षाचं नाव सुद्धा एकनाथ शिंदेंना दिलं गेलं, तीच मोडस ऑपरंडी, तोच प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षासाठी वापरला गेला. आणि 2 तारखेला त्याची आपल्याला स्पष्ट चित्र दिसली. आणि ज्यावेळेस 5 तारखेला मुंबईमध्ये दोन्ही पक्षाचे मेळावे झाले, आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जयंत पाटील साहेबांनी एक मेळावा यशवंतराव चव्हाण सेंटरला बोलवला आणि बांद्र्यामध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्यांचा स्वतंत्र गटाचा एक मेळावा झाला. त्यावेळेस अजितदादांनी धनंजय मुंडे असतील, प्रफुल्लभाई पटेल असतील, छगनभाई भुजबळ असतील, हे सगळेजण राष्ट्रवादीतले दिग्गज नेते, अतिशय दिग्गज नेते, पवार साहेबांनी या सगळ्यांना अतिशय मोठ्या विश्वासाने यांच्यावर महाराष्ट्रातलं ज्या वेळेस सरकार आलं सगळी विश्वास, सगळ्या कामाच्या जबाबदाऱ्या यांच्यावरच दिलेल्या होत्या. नव्हे त्या सभेमध्ये जेव्हा विठ्ठल आणि बडवे असा उल्लेख केला गेला तेव्हा बडवे कोण, तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असा प्रश्न पडतो की बडवे हेच 4-5 लोक, 5-6 लोक होते की जे पवार साहेबांच्या अवतीभोवती होते, पवार साहेबांचे कुठलेही निर्णय घेऊ लागत होते, पवार साहेबांच्या भोवती किंवा त्यांच्याकडे जायचं असेल तर या नेत्यांमार्फतच जावं लागायचं, किंवा पवार साहेब सुद्धा सांगायचे यांना भेटा त्यांना भेटा, अशी परिस्थिती होती. इतके मोठे नेते सगळे होते. त्यामुळं बडवे कोण, विठ्ठल कोण हे ते सगळं महाराष्ट्र जाणतोय. दुसरा मुद्दा मला तिथे मांडायचा आहे की तिथं जी भाषणं झाली अजितदादांच्या गटाच्या मेळाव्यामध्ये, कुठली वैचारिक लाईन त्यांनी मांडली नाही. धड ते हिंदुत्ववादी आहेत का पुरोगामी आहेत याची मांडणी केली नाही. जसं एकनाथ शिंदे म्हणाले फुटताना की मी हिंदुत्ववादी आणि हिंदुत्वासाठी मी चाललोय, माझी अनैसर्गिक युती होती, आता मी नैसर्गिक युती करतोय भाजपाबरोबर. हिंदुत्वाचा एक त्यांनी गजर केला, हिंदुत्वाचा मुद्दा एकनाथ शिंदेंनी सांगितला होता. मला इथे प्रश्न पडतो, राष्ट्रवादीतला जो गट कोणी फुटला आहे हे तर आमचे शिवशाहू फुले आंबेडकरांचा गजर करणारे पुरोगामी विचाराचे, सेक्युलर विचाराचा हा गट आहे. नवे त्यांच्यावर तोच संस्कार पवार साहेबांनी इतक्या वर्ष केलेला आहे. मग आता यांचा विचार कोणता? अजितदादांनी त्या सभेमध्ये काही सांगितलं नाही की आम्ही पुरोगामी सेक्युलर विचाराचे आहोत की हिंदुत्ववादी विचाराचे आहोत.
शिवशाहू फुले आंबेडकर विचाराचे आहोत की गोळवलकर, हेडगेवार, सावरकर, गोडसे या विचारसरणीचे आहोत, याची वाच्यता त्यांनी कुठेही त्या सभेमध्ये केली नाही. समोर जे कोणी लोक आले होते त्यांची दिशाभूल केली गेली आणि तो जो काही गट फुटला त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत जो विचाराने बांधलेला कार्यकर्ता आहे, जो पुरोगामी आणि सेक्युलर विचारावर प्रेम करतो, निष्ठा ठेवतो, त्या कार्यकर्त्यांना प्रचंड दुःख झालं. कारण जे पवार साहेबांच्यावर प्रेम करत होते ते सगळेजण या लोकांच्यावर सुद्धा प्रेम करत होते, अजितदादांच्यावर सुद्धा प्रेम करत होते. लोक असं म्हणायचे की अजितदादा म्हणजे पवार साहेब आणि पवार साहेब म्हणजे अजितदादा. इतकं सगळं ते घट्ट सगळे निर्णय आणि चित्र आपल्या महाराष्ट्रासमोर होतं. मला असा प्रश्न पडतो की ज्या पद्धतीनं शिवसेना सुरुवातीला फुटली, राज ठाकरे फुटले, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे दोन्ही कुशीत वाढलेले नेते होते. राज ठाकरे जेव्हा शिवसेनेतनं बाहेर पडले, बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना सोडली, राज ठाकरेंनी स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष स्थापन केला. मला असं वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले जे कोणी नेते फुटलेत अजितदादांच्या नेतृत्वाखाली, तिथे सुनील तटकरे आहेत, छगन भुजबळ आहेत, धनंजय मुंडे आहेत, दिलीप वळसे पाटील आहेत, हसन मुश्रीफ आहेत, सगळे नेते जे कोणी 9 मंत्र्यांनी शपथ घेतली, ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने डिस्क्वालिफायची नोटीसही पाठवलेली आहे, त्या 9 नेत्यांनी, इतके दिग्गज नेते सगळे असलेले, अनेक वर्षे 15 वर्षे 20 वर्ष 25 वर्ष मंत्री राहिलेले, महाराष्ट्राच्या सत्तेत राहिलेले एवढे मोठे दिग्गज नेते, यांना पवार साहेबांचा फोटो साहेबांनी वापरू नका म्हणून मनाई केलेली असताना सुद्धा फोटो वापरतात, पक्षाचं नाव वापरतात. मला असं वाटतं तुमच्यात जर हिंमत आहे, तुम्हाला जर तेवढा कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे, लोक तुमच्या मागे आहेत असं तुम्हाला वाटतंय, 40 आमदार आहेत, 35 आमदार आहेत, 30 आमदार आहेत, सर्वाधिक आमदार आमच्याच बरोबर आहेत असं तेव्हा तुम्ही सांगताय लोकांना सारखं वारंवार, तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो की आम्ही खूप लहान कार्यकर्ते आहोत. दादा, आपण स्वतःचा पक्ष का काढत नाही? स्वतःचा अजित काँग्रेस का नाही काढत? अजित राष्ट्रवादी काँग्रेस का नाही काढत आपण? आणि त्याची विचारसरणी स्पष्ट करा. तो तुमचा सेक्युलर असेल का हिंदुत्ववादी असेल. जेव्हा तुम्ही साहेबांच्यावर आरोप करता की तुम्ही आमची फरफट केली, असे निर्णय घेतले, तसे निर्णय घेतले असं सांगता, तुम्ही आता रिटायरच व्हा असं जेव्हा तुम्ही आग्रह धरता, तेव्हा मला असं वाटतं की पवार साहेबांनी स्थापन केलेला पक्ष हा त्यांना तुम्ही ठेवा, कुरघोडी न करता. तिथं कुठंतरी लोकांच्या पुढे काहीतरी आपली सुसंस्कृत राजकारणाची काही यशवंतराव चव्हाणांची जी पद्धती आहे, जो संस्कार आहे, तो तिथं तुम्ही चिखल राजकारणाचा न करता तुम्ही सगळेजण बाहेर आलात, काय हरकत नाही. लोकशाही आहे, प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य आहे, संघटना स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तुम्ही स्वतःचा पक्ष काढावा अशी माझी या पत्रकार परिषदेतनं जाहीरपणे मागणी आहे. आपण अजिबात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कुरघोडी करू नये आणि पवार साहेबांना 83व्या वर्षी निवडणूक आयोगाकडं हा स्वतःच्या अस्तित्वासाठीचा पक्षासाठीचा लढा करायला लावणं हे साहेबांशी कृतज्ञपणा तुम्ही करताय असं माझं थेट तुम्हाला सांगणं आहे. आणि तुम्ही विचाराने लढायला पाहिजे. कुठेही पक्ष कार्यालय असतील, काय असेल, कुठल्याही सत्ता संघर्षासाठी कुठेही कुरबुरी होऊ नयेत, कुरघोडी होऊ नये अशी माझी नम्र विनंती या सगळ्या नेत्यांना आहे. आपण जे काय आता खुलासे देत आहे, स्पष्टीकरण देत आहे, ही न पटणारी आहेत. उदाहरणार्थ छगन भुजबळ साहेबांनी जो काय काल स्पष्टीकरण दिलं ते न पटणारं होतं. किंवा वळसे पाटील साहेबांनी काल आंबेगावला सांगितलं की मी रोहितदादांच्यामुळे तिकडे गेलो. रोहितदादांनी आता थोड्या वेळापूर्वी सुद्धा पत्रकार परिषदेत सांगितलं त्याची कारणं, ते अजूनही स्पष्ट करतील. प्रत्येकजण वेगवेगळी कारणं सांगतोय. महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर या नगरसेविका सुद्धा होऊ शकले नाहीत खडकवासल्याच्या परिसरात. नगरसेविकेला त्या अजून निवडून पण नाही आलेल्या. त्यांना शहराचा अध्यक्ष केलं, राज्याचा अध्यक्ष केलं आणि महिला आयोगासारखं राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेलं, कॅबिनेटचा दर्जा असलेलं एक महिला आयोगासारखं पद दिलं. त्यांनी सुद्धा कृतज्ञपणा करावा आणि सुप्रियाताईंच्याकडं अंगोली करावी. कोणी जितेंद्र आव्हाडांकडे निर्देश करतंय, कोणी जयंत पाटलांकडे निर्देश करतंय, हे काय बरोबर नाही. कुणी रोहित पवारांकडे निर्देश करतंय, हे अजिबात चुकीचं आहे. सगळं बरोबर आहे. मला तुम्हाला या निमित्ताने विनंती करायची आहे की आपण स्वतःचा पक्ष काढावा आणि विचारसरणी फिक्स करावी. तुम्ही हिंदुत्ववादी की सेक्युलर हे स्पष्ट करावं, तुम्ही पुरोगामी की प्रतिगामी हे स्पष्ट करावं. आणि भुजबळ साहेब जेव्हा पाठीमागे म्हणायचे की सरस्वती ही शिक्षणाची खरी देवता नाही, सावित्रीबाई फुले आहे, भुजबळ साहेब जेव्हा मनुवादाचा विरोध करायचे, मनुवादी वृत्तीवर RSSवर टीका करायचे, ती आता भुजबळ साहेबांनी त्या सरकारमध्ये गेल्यानंतर ती सगळी भूमिका मांडत राहावी. त्या भूमिकेला आमचा नक्की पाठिंबा राहील. त्याच्यामध्ये फॅसिस्ट विचार जो आहे ना, फॅसिस्ट हिंदुत्वात इथे आहे, तिकडे काही इटलीमध्ये हिंदुत्व नव्हतं. जसं हिटलर नंतर झाला, हिटलरनी सुद्धा ज्यू मारले, 50 लाख ज्यू हिटलरनी मारले. झालं काय, इथे ह्यांना हिंदू राष्ट्र करायचे, धर्मराष्ट्र करायचे. मग आता आयडिओलॉजी कोणती?
तर ती फॅसिझमचीच आयडिओलॉजी, म्हणजे विरोधक नसले पाहिजेत, विरोधकांना बदनाम करणे, विरोधकांना देशद्रोही ठरवणे, विरोधकांना राष्ट्रद्रोही ठरवणे, विरोधकांचं नेस्तनाबूत करणे, सामदाम दंड वापरणे आणि सत्ता केंद्रित करायची. जसं यशवंतराव चव्हाणांनी किंवा पंडित नेहरूंनी लोकशाहीचं विकेंद्रीकरण केलं, पंचायत राज आणून सत्तेचं विकेंद्रीकरण केलं. यांना विकेंद्रीकरण नको आहे. याची उदाहरणं तुम्हाला देता येतील. थेट नगराध्यक्ष निवडणे, थेट सरपंच निवडणे, ही सुद्धा त्यातलाच प्रकार आहे. तो सिंबॉलिक आहे, थोडा आहे, पण तो त्यातलाच प्रकार आहे. किंवा भाजपाचं जर तुम्ही पूर्वीचा जर जाहीरनामा तपासला 90 सालच्या वगैरे काळातला, तर तुमच्या लक्षात येईल जनसंघानंतर भाजपाने मांडलेली भूमिका किंवा जनसंघाने सुद्धा मांडलेली भूमिका लक्षात येईल की तिथे अध्यक्षीय लोकशाही असावी. त्यांचं स्पष्ट भूमिका आहे, स्पष्ट भूमिका आहे त्यांची अध्यक्षीय लोकशाहीची. त्यांनी मांडलेले, हे माझ्या मी मनाचं सांगत नाही आहे, मला वाटलंय म्हणून सांगत नाही. विचारसरणी वेगळी आहे आणि त्या दोन विचारसरणीचा संघर्ष कायम आहे. अजितदादांनी जेव्हा पुलोदचं सांगितलं, पुलोदबद्दल थोडंसं सांगतो. पुलोदबद्दल अनेक लोकांचे गैरसमज आहेत, प्रचंड गैरसमज आहेत. काल परवा शालिनताई पाटलांनी त्याच्यावर पत्रकारांना काही माहिती दिली, त्याचं बऱ्यापैकी स्पष्टीकरण केलेलं आहे. पण बऱ्याच लोकांना वाटतं पुलोदमध्ये जी काही जनता पार्टी होती, नवीन पिढीतल्या लोकांना असं वाटतं जनता पार्टी म्हणजे आताची भारतीय जनता पार्टी होती का काय? अजिबात नव्हती. पुण्यामधले SM जोशी नावाचे एक थोर ज्येष्ठ समाजवादी नेते होते, भाईवद्य होते. या सगळ्यांचे समाजवादी पार्टी होती. त्यांच्या जवळपास 90च्या पेक्षा जास्ती जागा समाजवादी पार्टीच्या, आपलं जनता पार्टीच्या होत्या. त्या पुलोदमध्ये शेकाप होता, कम्युनिस्ट होते आणि पवार साहेबांची यस काँग्रेस तयार झाली होती. ती का झाली होती तर वसंतदादा पाटील जेव्हा मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे हे त्या लोकांना त्रास द्यायचे, इंदिरा काँग्रेसचे होते. ते सगळा जर इतिहास तुम्ही पाहिला तर पवार साहेबांनी जे काही स्थापन केलं त्याच्यात यशवंतराव चव्हाणांची भूमिका होती. वसंतदादा पाटलांनी सुद्धा नंतर खुद्द त्यांच्या पत्नीच सांगतायत काल शालिनीताई पाटील की दादा हां नाही सांगितलं नाही मी सांगितलं नाही. इथला फोटो सुद्धा तो निवडणूक आयोग वगैरे ह्या ज्या काही लढा सगळं निघेल. आम्ही कृतज्ञ आहोत. आम्ही एकेकाळी दादांना नेतृत्व अजिबात नाही. अजितदादा आज त्यांचा मी सांगितलं अजितदादा हे स्वतंत्र आता त्यांचा पक्ष स्थापन करावा अशी माझी मागणी आहे. त्यांनी राष्ट्रवादीमध्ये कुरघोडी करू नये, कार्यकर्त्यांचा संभ्रम करू नये, कार्यकर्त्याची कुठेतरी कुचंबना करू नये ही विनंती केली त्यांना मी. आणि अजितदादा एकेकाळी नेते होते म्हणून फोटो येते. आता जेव्हा शिवसेना फोडली गेली त्यावेळेस एकनाथ शिंदे आणि 40 जणांवर बरेच आरोप केले, गद्दार म्हटले, खोके नाही. यांना वेगवेगळी आमिष दाखवली. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं नाही, मी सांगतो ना, तेच सांगतो तुम्हाला. यांना जेव्हा भोपाळची सभा झाली, मी सुरुवातीलाच पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला सांगितलं, भोपाळच्या सभेत नरेंद्र मोदींनी इंटिमेशन दिली शेवटची की तुमचं बरेच दिवस चर्चा चाललेल्या आहेत, आता तुम्ही 1 तारखेपर्यंत काय त्याचा तो निर्णय घ्यायचा आहे तो घ्या, परत चर्चा होणार नाहीत असं बहुतेक त्यांना त्याचं सगळं कोऑर्डिनेट करत होते ते प्रफुल्लभाई पटेल दिल्लीत अमित शहा किंवा त्यांच्याशी करत होते. आणि याचं सगळे मधला जो काय कोऑर्डिनेशन करण्याचं काम हे प्रफुल्लभाई पटेल यांनी केलेलं आहे. मी खोके सरकार म्हणणार नाही यांना, परंतु ईडी CBIचे हे ईडीनी ग्रस्त झालेले आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी गेलेले हे सगळे नेते आहेत. कारण यांचा कुणाच्याही चेहऱ्यावर तेजी नाही, कोणाकडे आनंद दिसत नाही, कोणाकडे खुशी दिसत नाही. नाही, पवार साहेबांनी आतापर्यंत त्यांच्या 60 वर्षाच्या आयुष्यामध्ये जे काय झाले त्याचं त्यांनी राजकीय आत्मचरित्र लिखित दिलेलं आहे. आणि उघडपणे जरी आपण तपास केला तर पवार साहेबांनी भारतीय जनता पार्टीने सुरुवातीलाच अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा बहुमताला जेव्हा त्यांना कमी होतं तेव्हाच पवार साहेबांना वाजपेयींच्याकडनं भाजपकडनं आलं होतं. साहेबांनी स्वीकारलेलं नाही. ऐका तुम्हाला सांगतो, त्यामुळे पवार साहेबांनी कधीही सत्तेत भाजपाबरोबर मांडीला मांडी लावून बसलेले नाहीत. हा इतिहास आहे. नाही, अजितदादा भ्रष्टाचारी आहेत हे भाजपाच गेल्या 2012 पासून सांगते. आम्ही सांगायची गरज नाही. त्या किरीट सोमायला हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे. जेव्हा गाडीवर पुरावे फडणवीस देणार होते, गाडीवर पुराव्याचे ते फोटो सुद्धा व्हायरल आहे सोशल मीडियामध्ये, फडणवीस आणि किरीट सोमायला तुम्ही विचारलं पाहिजे. कारण त्याचा लढा, भ्रष्टाचाराच्या विरोधातला लढा हे तुम्ही बोललं पाहिजे.
आमचं म्हणणं आहे जर राष्ट्रवादीवर जेवढे आरोप केले आहेत त्याची चौकशी काल पवार साहेबांनी सुद्धा सांगितलं येवल्याच्या सभेमध्ये की आपण याची चौकशी नरेंद्र मोदी साहेब करा आणि जे दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करा. उघड सत्य आहे. कारवाई काय सगळ्यांना सारखी आहे, सिलेक्टिव्ह कारवाई नसावी. नाही ते त्यांनाच विचारलं पाहिजे. हे दादांनाच विचारावं लागेल की दादा तुम्ही का गेला, कारण तुमची विचारसरणी तुम्ही सांगत नाही. पवार साहेबांचा पण फोटो लावताय, पक्षाचं पण नाव वापरताय, तुम्ही स्वतःचा पक्ष काढत नाही. ईडीच्या नोटीस यांना आलेल्या होत्या हे जग जाहीर आहे. आणि किरीट सोमय्या नाही, कारण त्यांचं जे दिसते आता सकृतदर्शनी सगळीकडे की त्या 5-6 प्रमुख नेत्यांची बरेच दिवस जी काही चर्चा होती त्यांचा आग्रह होता की ईडीचं हे सगळं जे चाललंय बचाव काहीतरी करायला पाहिजे आणि त्यासाठीच ते गेलेले आहेत, स्वतःच्या बचावासाठी तिकडे गेलेत हे स्पष्ट आहे. हो निघाले होते, असू शकतं. हे बघा ते ज्या अर्थी त्यांच्या चौकशा झालेल्या आहेत, ज्या अर्थी त्यांना ईडीच्या वारंवार आता हसन मुश्रीफ साहेबांच्यावर किती वेळा रेड पडली तुम्ही बघितलंय. अजितदादांच्या संदर्भात सुद्धा चौकशा झाल्या, प्रफुल्लभाई पटेलांची चौकशी झाली, छगन भुजबळ साहेबांच्या अजूनही काही प्रॉपर्टी सील आहेत. असं सगळं असल्यामुळे आमचा सगळ्यांचा संशय एकच आहे की इथं सगळं आलबेल असताना, कारण इथे अजितदादा प्रमुख होते, इथं अजितदादा नेते होते आमचे सगळ्यांचे. अजितदादा इथं कोणाचे अंडर नव्हते, तिथं आता फडणवीसांच्या अंडर दादा काम करतायत. दादांच्या म्हणजे सिनियरिटीला, दादांच्या अनुभवाला आज भाजपमध्ये कुचंब नाही. दादा 2 नंबरचे दुय्यम नेते तिथं ठरतायत. कार्याध्यक्ष हे दादांनीच ह्या सगळ्यांनी केले. कार्याध्यक्ष राष्ट्रीय पातळीवर दादा कामच करत नाहीत कधी. दादांनी अनेक वेळा स्वतः भूमिका मांडलेली, मला राज्य पातळीवर काम करायचे, राष्ट्रीय पातळीवर सुप्रियाताई काम करतात, संसदीय पातळीवर सुप्रियाताई काम करतात गेले अनेक वर्ष. हे जग जाहीर आहे, सगळ्यांना माहिती आहे. नाही, पवार साहेब कमी पडले वगैरे असं म्हणणं काय बरोबर नाही. त्याचं कारण असं, लोकशाही आहे, पवार साहेब काय कोणाला साखळदंडाने बांधून ठेवू शकत नाही. ज्याला जायचंय त्याला साहेबांनी मागे एकदा बोलले, मी काय कोणाला अडवू शकत नाही, साहेबांनी मागे एकदा क्लिअर केलेलं आहे. नाही, दादा जे बोलले दुसऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलो का, हे दादांचं शब्द जे आहेत हे अत्यंत चुकीचे आहेत. कारण जर सुप्रियाताई दादांचं म्हणणं असेल की सुप्रियाताई साहेबांच्या पोटी जन्माला आल्यात, आपण सगळे पत्रकार सुद्धा जाणकार आहात, सुप्रियाताईंना पक्षाचं लोकसभेचं तिकीट सोडून पवार साहेबांनी 3 वेळा केंद्रामध्ये सुप्रियाताईंना मंत्रिपद होण्याची संधी आलेली होती. मोदी सरकारकडनं सुद्धा अनेकदा वाफर आल्या, हे दादांना पण माहिती आहे, प्रफुल्ल पटेलांना माहिती आहे. तरी सुप्रियाताईंना मंत्रिपदाचा राज्यात नव्हे किंवा देशाच्या पातळीवर सुद्धा कुठेही सुप्रियाताईंना सत्तेचा वाटा कधीही मिळालेला नाही. फक्त लोकसभेचं तिकीट मिळते आणि सुप्रियाताईंनी खासदार म्हणून स्वतःला संसदेत प्रूव्ह केलंय, म्हणूनच त्यांना संसद रत्न 7 वेळा पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे दादांचा तो मुद्दा आहे तो गैरलागू होतो किंवा हास्यास्पद आहे, कारण दादांनाच आशीर्वाद दिलाय. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतं पवार साहेबांनी गेले 30 वर्ष सुरुवातीला दादांना खासदार केलं आणि सगळेजण साहेबांनाच आशीर्वाद, साहेबांनी अजितदादांनाच आशीर्वाद दिलेले आहे. नाही, आम्ही नाही ते म्हणणार, ते भाजपाला विचारायला पाहिजे. कारण भाजपा आतापर्यंत बोलतोय आम्हाला, हे बघा राष्ट्रवादीला भ्रष्टवादी कोण म्हणतंय? भाजपा म्हणतंय. तुम्हालाही माहिती आहे भाजपा कायम राष्ट्रवादीला भ्रष्टवादी म्हणतंय. आता राष्ट्रवादीने त्यांची जी काय भूमिका आहे ती सांगितलेली आहे पवार साहेबांनी सुद्धा, की मोदींनी जो आरोप केलेला आहे, खालच्या कोणाच्या आरोपाचं जाऊ द्या, पण पंतप्रधान जेव्हा बोलतात तेव्हा नमो भक्त जे आहेत, मग फडणवीस जर मोदी भक्त असतील तर त्यांनी मोदींचा आदेश पाळावा आणि किरीट सोमय्यांनी सुद्धा तो आदेश पाळावा आणि तुमच्या गाडीवर पुरावे, तुमचे सगळे अहवाल, तुमचे दप्तर, दुनियादारी, हे सगळं तुम्ही बघा ना, आता पाठपुरावा करावा आणि दूध का दूध पाणी करावा. जर आमचे नेते क्लीन असतील तर आम्हालाही कळेल की आमचे नेते क्लीन नव्हते, भाजपाने उगीच त्यांच्यावर आरोप केले होते. ते न्याय देवता ठरवेल ना. आमचे नेते क्लीन होते म्हणूनच साहेबांनी आतापर्यंत त्यांना साथ दिली, साहेबांनी त्यांना कायम तिकीटं दिली, मंत्रिपदं दिली. भुजबळ साहेब जेलमधून बाहेर आल्यानंतर सुद्धा पवार साहेबांनी त्यांना मंत्री केलं, पुन्हा तिकीट देऊन निवडून पण आणलं. त्यामुळं याची न्याय देवतेकडे काय जी काय पुरावे द्यायचे भाजपाच्या लोकांनी, आरोप कोणी केलेले आहेत हा प्रश्न भारतीय जनता पार्टीने आरोप आहे. गाडीभर पुरावे 2013 मध्ये फडणवीस बोलत होते, गाडीभर पुरावेत माझ्याकडे. किरीट सोमय्याला तुम्ही हे सगळ्यांनी, आता किरीट सोमय्या नॉट रिचेबल का झालेत गेले आठवडा झाले? बरोबर जे सैनिक गेले होते त्यांना
सारखे आताचे नेते गद्दार म्हणायचे, आता या बाबतीत काय म्हणाल? नाही, आम्ही गद्दार मानणार नाही, परंतु विचारांचा द्रोह नक्की केलेला आहे. विचारसरणीशी आतापर्यंत तुम्ही जी भाषणं केलीत, मग ती दादांची भाषणं काढा, भुजबळ साहेबांची भाषणं काढा, वळसे पाटलांची, सगळ्यांची भाषणं काढा. हे सगळेजण पुरोगामी सेक्युलर विचारसरणीची मांडणी जाहीरपणे अनेक वर्ष करत आलेले आहेत आणि मनुवादाच्या विरुद्ध बोललेले आहेत, RSSच्या हिंदुत्ववादाच्या विरुद्ध बोललेले आहेत आणि आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत, फडणवीसांच्या बरोबर जाऊन बसलेत. आता त्यांनी तो विचार कोणता आहे तेच मी सुरुवातीपासून म्हणतोय. तुमची विचारसरणी कोणती? तुम्ही स्वतःचा पक्ष काढा आणि तुमची भूमिका जाहीर करा. आमच्या तुम्हाला शुभेच्छा राहतील, पण स्वतःचा पक्ष काढा, पक्षावर कुरघोडी करू नका. धन्यवाद. दादांचा कॉल आला होता मला. मी एक यूट्यूबला व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही पण तो व्हिडिओ माझा ऐकू शकता. जेव्हा शपथविधी झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी मी माझा यूट्यूबवर व्हिडिओ आहे, तो फेसबुकला पण आहे, तो तुम्हालाही व्हिडिओ घ्यायचा असेल तर. तेव्हा दादांनी मला व्हिडिओ पाहिल्यानंतर मी व्हिडिओ 4 वाजता अपलोड केला, मला 6 वाजता दादांचा फोन आला 3 तारखेला. दादांशी ह्याच विषयावर जी आत्ता मी तुमच्याशी बोललोय हीच चर्चा दादांशी केली. दादांना म्हटलं की बाबा पक्षात लोक नाराज झालेत, कुणाला निर्णय आवडलेला नाही. हे सगळ्या भूमिका मी आत्ता जे तुम्हाला सांगल्या सगळ्या भूमिका दादांना मी सांगितलं की हा निर्णय योग्य झाला नाही. मी स्वतः बोललोय, बराच वेळ चर्चा झाली दादांशी. नाही, दादा म्हणाले, मी दादांना खरं मला माझ्या प्रश्नांची लॉजिकली उत्तर दादा देऊ शकले नाहीत, याचं मला वाईट वाटलं. मला वाटलं की दादा मला झापतील स्वभावानुसार. मला तर राष्ट्रवादीत प्रवेशच दादांनी दिलेला होता. 2014 राष्ट्रवादीत जेव्हा दादांनी मला आणलं तेव्हा ते दादांच्या नेतृत्वाखालीच माझा प्रवेश झालेला होता. मला वाटलं की दादा आता मला काही झापतील का काय, पण दादांनी काही मला झापलं नाही. शांतपणाने अगदी सुंदर चर्चा मुद्देसूद केली, पुलोच्या संदर्भातली केली, बाकीच्या संदर्भात केली. दादांना लॉजिकली कुठलंही माझ्या प्रश्नांचं उत्तर देता नाही आलं. ठाकरेंच्या बाजूने भाषण केलं आणि दुसऱ्या दिवशी गेलं शिंदेकडे, तसं तुमचं काय होणार नाही? नाही, मला हा प्रश्न दादांनी सुद्धा विचारला होता की तुम्ही पवार साहेबांच्या बाजूचे म्हणून मला तुम्ही बोलताय असं वाटलं का. तर मी दादांना म्हटलं, जर पवार साहेब जाहीरपणाने भारतीय जनता पार्टीबरोबर गेले सत्तेत कुठं, तर मी पवार साहेबांना सुद्धा सोडून देईल. आणि याच पद्धतीची भूमिका सुप्रियाताईंनी सुद्धा घेतली. सुप्रियाताई सुद्धा म्हणल्या, जर पवार साहेब भाजपमध्ये गेले, मला म्हणल्या मीच काँग्रेसमध्ये तुझ्यासोबत येईल किंवा घरी बसेल, पण भाजपाबरोबर संघ करणार नाही. नाही, दादा मवाळ झाले का नाही झाले हे तुम्हालाच पुढच्या काळात लक्षात येईल. याचं कारण असं, मला असं वाटतं, मी एक कार्यकर्ता म्हणून बघतो, मी काय कॉन्ट्रॅक्टर नाही, लाभार्थी नाही आहे कुठलाच. मला काय कुठल्याही गटाने सांभाळलेलं नाही आहे किंवा कोणी माझ्या गाडीत पेट्रोल टाकत नाही आहे. पण मी एक विचाराने बांधलेला कार्यकर्ता. मी पूर्वी इकुरांचा फुल टायमर होतो 14 वर्ष. चळवळीतला मी कार्यकर्ता आहे. पुरोगामी सेक्युलर विचारावर माझी निष्ठा आहे, संविधानावर निष्ठा असल्यामुळं उद्या जर काही चुकीचं झालं तर पवार साहेबांनी जो आशीर्वाद 30 वर्ष दिलाय, माझ्यासारख्याला वाटतं तो अजितदादा सोडून दुसरा कोणाला दिलेलाच नाही. जेवढ्या काही चुका झाल्या असतील त्या अजितदादांच्या पवार साहेबांनी पोटात घातलेल्या आहेत. विचारधारेची गोष्ट केली, परंतु इतके वर्ष पवार साहेबांच्या विचारधारेशी राहिले आणि अचानक पुढे मरून चालले गेले, म्हणजे कुठेतरी विचारधारा कमजोर. नाही, फॅसिझमचे हे बळी आहेत सगळे. एका वाक्यात जर सांगायचं म्हणलं, फॅसिझम विचारसरणीचे बळी आहेत. यांना ED CBIच्या नोटिसा जर आल्या नसत्या, हे अटकेला घाबरलेत. यांना अटक होईल का काय, जेलमध्ये जावं लागेल का काय अशी भीती वाटली असावी, म्हणूनच ते गेले.